हाय हॅलो गाईज, तर माझ्या मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मी आज आलेली आहे माझ्या मामाकडे. तर मग चला, एंट्री केल्याबरोबरच युगची मस्ती अशी स्टार्ट झालेली आहे. आणि हे आहेत आमचे बाबा. हा आहे आमचा आयुष. हाय हाय रुचा. हाय. इकडे आई पीठ गाळते आणि दुसऱ्या साईडला मामी चहा ठेवते. आणि त्यानंतर हे अंडे बॉईल करायचे. मला तर हे खूप आवडलं, मी ही ऑर्डर नक्की करते हे. आणि रुचाने इथे अंडे बॉईल केलेले आहेत. मामी आणि मम्मी इथं त्यांच्या मीटिंगची चर्चा चालू आहे, तुम्ही बघू शकता. आणि आईची इकडे पोहेची तयारी चालू आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की मामीने किती सुंदर असं डेकोरेट केलंय त्यांना कलर. आणि इकडे पप्पा मला सांगतायत की युगकडे लक्ष दे. असे सीताफळ तोडलेले आहेत. पिकलेत ना रुचा? हो, काही पिकले काही कच्चे. आणि तिकडं अजून चिक्कू पण आलेले आहेत. इकडे पण कच्चेच ते. कच्चेत का? आता इथे नारळ पण लागले, पण ते कधी काढायची माहिती नाही. किती दिवसानंतर काढतील पण हे? माहिती नाही केव्हा काढायची. आता युगला असं वाटतंय की मीच वरती जाऊन नारळ काढू बा. युग, नारळ पाणी काढायचं, जा मग वरती चढ. युग बघा चालला वरती. युग, रुचा आणि आयुष तुम्ही बघू शकता की मस्त सीताफळ खात आहेत. रुचा, गोड आहे का ग? हो. कसं आहे? मम्मी यम्मी आहे. अजून घ्यायचंय? मामी इकडे पोहेची तयारी करते. आणि मामी आणि मम्मी दोघे मिळून मस्त पोहे बनवत आहेत. आता इथे आमचं मस्त पोहे झालेलं आहे. आणि आता मस्त पैकी खाऊन घेऊ. इथे तुम्ही बघू शकता की मस्त सगळे असे पोहे खात आहेत एकदम शांततेत. अरे पोहे कसं आहे ते तर सांगा. कसं आहे? छान आहे. आता छान पैकी मस्त अशी संध्याकाळ होत आलेली आहे. आणि तुम्ही युगची मस्ती बघू शकता, किती मस्ती चालली आहे. जास्वंद बघा किती सुंदर असे फुललेले आहेत. कळ्या देखील खूप आलेल्या आहेत. वाव. अजून तिकडं देखील खूप मस्त छान कळ्या आहेत. लिली तुम्ही बघू शकता की किती मस्त छान अशी फुललेली आहे. कळ्या पण आहेत खूप साऱ्या. युग आणि आयुष काहीतरी घेऊन आलेले आहेत. आता आम्ही बसतो मस्त असं निवांत गार्डन मध्ये. इथे गार्डन मध्ये बसल्यावर असं मस्त असं निवांत वाटतं. काय करतो युग? लंपी करते. नंतर अशा छोट्याशा ब्लॉग मध्ये आपण पुन्हा भेटू. बाय.